1 जानेवारी 1818 म्हणजे आजचा शौर्य दिन. शौर्य दिनाची कहाणी सगळ्यांना माहिती आहे, की भीमा कोरेगावमध्ये जी लढाई झाली होती, ती लढाई म्हणजेच शौर्य दिन. याच्यामध्ये काहींना संभ्रम आहे, की भीमा कोरेगावची लढाई आणि छत्रपती संभाजी महाराजांचा हत्येचा बदला याचा त्याचा काही संबंध नाहीये. कारण 1689ला छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं होतं आणि ही लढाई 1818ला झाली होती. याच्यामध्ये 129 वर्षाचा फरक आहे. पण ही लढाई खरं तर आत्मसन्मानाची होती. दलित समाजाच्या, अस्पृश्यांच्या आणि उच्च-नीच याच्यावरती डावलून याच्यामध्ये कुठेतरी आम्ही पण माणूस आहे आणि आम्हालाही माणसासारखीच वागणूक द्यावी, या सन्मानाची ही लढाई होती. ज्या प्रकारे पेशवेकालीन काळात छोट्या जातींवरती अनेक अत्याचार, अन्याय केले जात होते, त्यांना विशिष्ट कर द्यावे लागत होते, त्यांच्यावरती खूप सारे नियम लावले गेले होते, त्यांना खूप साऱ्या अटींना सामोरे जावं लागत होतं. त्यांच्या घरातील स्त्रियांना, त्यांच्या घरातील लहान लेकरांना, वृद्धांना खूप साऱ्या अटींना सामोरे जावं लागत होतं. अशा वेळेस कोणीतरी टोकाचं पाऊल टाकणं गरजेचं होतं आणि यावेळेस त्यांनी पेशव्यांशी हातमिळवणी करायचा प्रयत्न केला, की आम्हाला तुमच्या सैन्यात घ्या, कारण आम्ही शिवकालीन वारसा लाभलेली लोकं आहे. आम्हाला शिवाजी महाराजांच्या, आमच्या घरातील पूर्वजांना शिवाजी महाराजांच्या काळात सैन्यात भरती केलं जात होतं. मग ह्या काळातही आमची इच्छा आहे, की आम्हाला तुमच्या सैन्यात भरती करावा. पण पेशव्यांकडून झालेला अपमान, तुम्ही तुच्छ लोकं, तुम्ही तुच्छ जातीचे लोकं, तुम्ही आमच्या सैन्यात भरती होऊ शकत नाही, म्हणून त्यांना तिथून डावलून देण्यात आलं. ह्या अपमानाचा बदला आणि स्वतःच्या आत्मसन्मानाचा लढाई म्हणजे भीमा कोरेगावची लढाई. भीमा नदीकाठी कोरेगावात ही झालेली लढाई, यामध्ये फक्त 500 महार, 500 दलित होते ती लोकं. त्या दलितांनी 28,000 पेशव्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. याचं कारण म्हणजे असं, की ज्यावेळेस बाजीराव पेशवा दुसरा याने कपटीपणाने स्वतःच्या हातात पेशवेची सत्ता घेतली होती, याला पेशवेच्या सत्तेमध्ये असताना तो काय करत होता, त्याला फक्त एवढंच माहीत होतं, की समाजावरती कसा अन्याय करता येईल, लोकांना कसा त्रास देता येईल, या सगळ्या गोष्टींमध्ये या छोट्या जातींना अक्षरशः त्यांनी खूप वाईट आलं होतं त्यावेळेस. याचं उदाहरण म्हणजे असं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांना परदेशात जायचं होतं. परदेशात जाण्यासाठी त्यांना पैसा लागणार होता आणि तो पैसा कुठून ॲडजस्ट करावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी काम करत होते. पण तरीही घर चालवणं आणि शिक्षणासाठी पैसा जमा होत नव्हता. मग महाराज सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्यासाठी स्कॉलरशिप मंजूर केली. त्या स्कॉलरशिपच्या बेसवर ते परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करून आले. ज्यावेळेस पूर्ण करून आल्यानंतरही त्यांचं कौतुक म्हणून सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना आपल्याच सरकारी कार्यालयामध्ये जॉब दिला. पण त्या काळात त्यांच्या हाताखाली जो पिऊन काम करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, त्याला अक्षरशः बाबासाहेबांना चहाचा कप द्यायला लाज वाटायची. ऑफिसच्या उंबऱ्यावरती कप ठेवून निघून जायचा. म्हणजे त्याला विचार करा तुम्ही, ज्या काळी एका विद्वान माणसाला एक महाराज त्याचा सन्मान करतोय, त्याच्यासाठी स्वतः स्कॉलरशिप देऊ करतोय, त्याच्यासाठी स्वतः जॉब देतोय, त्या विद्वान माणसाचा, थोर व्यक्तीचा एक पिऊन अपमान करतोय. मग तुम्ही विचार करा, की ही जात-पात ह्या छोट्या जातींवरती किती प्रकारे अत्याचार होत असेल, की किती मोठा अन्याय होत असेल. या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून आपल्याला दिसतंय. त्यामुळं ही आत्मसन्मानाची लढाई त्यावेळेस लढली गेली होती. ह्या सन्मानाची लढाईमध्ये 500 महारांना, 500 महार म्हणजेच 500 दलित, त्या दलितांना विजय प्राप्त झाला होता. त्या विजयाची नोंद म्हणून ते ब्रिटिशांनी आमच्या इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण लढाईपैकी हे एक लढाई असून त्याचा स्तंभ आम्ही तिथं प्रतीक म्हणून उभं करतोय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब 1927ला तिथे जाऊन त्या शूरवीरांच्या 1 जानेवारी 1927ला तिथं जाऊन त्या स्तंभाला भेट दिली होती. अभिमानाची गोष्ट आहे, आत्मसन्मानाची गोष्ट आहे. जय भीम, जय हिंद.